नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे मकर संक्रांत विशेष तिळगुळाची खुसखुशीत कुरकुरीत अशी चिक्की. तर ही चिक्की पहा बघता क्षणी खावीशी वाटते आणि अतिशय पातळ कुरकुरीत अशी ही चिक्की फक्त 10 मिनिटात मी बनवलेली आहे. तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि फक्त 3 साहित्यामध्येच ही चिक्की तयार होते. आणि एकदा बनवून ठेवली की आरामात महिनाभर ती टिकते देखील. तर मकर संक्रांती विशेष ही तिळगुळाची चिक्की एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी एका पोळपाट आणि लाटण्याला थोडेसे तूप लावून घेतले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर अगदी पाव चमचा तूप इथे मी पोळपाटावर घेऊन हाताने अशा प्रकारे व्यवस्थित या पोळपाट आणि लाटण्याला लावून घेतले आहे. तर ही झाली पूर्वतयारी. तर आता तूप लावल्यानंतर हे पोळपाट आणि लाटणी बाजूला ठेवून देऊया आणि गॅसवर एक कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी तीळ घालायचे. तर इथे मी हे गावरान वाणाचे तीळ घेतले आहेत, जे चवीला फार चविष्ट असतात आणि दिसायला थोडेसे काळसर असतात. तर अगदी मंद आचेवरच आपल्याला हे तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. साधारणपणे 3 ते 3.5 मिनिटातच हे तीळ छान असे भाजले जातात आणि त्याचा छान असा सुवास देखील दरवळू लागतो. एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे, जेणेकरून हे तीळ एका बाजूने करपू नयेत किंवा जास्त भाजू नयेत यासाठी. मंद आचेवरच आपल्याला तीळ भाजत राहायचे आहे. तर तीळ भाजताना अशा प्रकारे थोडेसे उडू देखील लागते आणि ते अगदी हलके देखील होते. तर 3 मिनिटानंतर या तिळाचा छान असा सुवास येऊ लागतो आणि याचा रंग देखील थोडासा गुलाबीसर दिसू लागतो आणि तीळ अगदी हलके देखील होते. तर आता तीळ भाजले आहे असे समजायचे आणि ते लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये लगेचच 1 चमचा साजूक तूप घालायचे. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा. तर ज्या वाटीने आपण 1 वाटी तीळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ देखील तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि चांगला वितळून घ्यायचा आहे. तर गूळ देखील आपल्याला मध्यम आचेवरच वितळून घ्यायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. तर साधारण 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे गूळ एकसारखा हलवत चांगला वितळून घ्यायचा आहे. तर 2 मिनिटानंतर पहा अशा प्रकारे या गुळाला हलकेसे बुडबुडे येऊ लागतात आणि गूळ अगदी हलकासा होतो. गॅसची फ्लेम देखील अगदी लो ठेवायची आणि एकसारखे आपल्याला हा गूळ चांगला कलत्याने हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो एका बाजूने चिटकू नये किंवा करपू नये यासाठी. तर आता हा गूळ वितळून याला छान असे बुडबुडे वरती येऊ लागलेले आहेत. शिवाय त्याचा रंग देखील बदलू लागलेला आहे आणि याचा छान असा वास देखील येऊ लागलेला आहे. तर आता चिक्कीसाठी हा गुळाचा पाक परफेक्ट असा तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे गुळाच्या पाकाचे काहीसे थेंब घातले. आणि हाताने हा पाक मी चेक करून पाहते आहे. तर हा गुळाचा पाक अगदी कुरकुरीत असा तयार झालेला आहे. म्हणजे आता हा पाक देखील अगदी परफेक्ट असा चिक्कीसाठी बनलेला आहे. लगेचच यामध्ये भाजून घेतलेले तीळ होते ते घालायचे आणि पटकन लगेचच या गुळामध्ये हे तीळ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण पुन्हा एकदा हा गुळाचा पाक घट्ट झाला की लाटायला देखील थोडेसे जड जाते. लगेचच हे तयार केलेले मिश्रण या तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर काढायचे आणि अशा प्रकारे हाताने त्याचा शक्य होईल असा गोलाकार गोळा करून घ्यायचा आणि लाटण्याने लगेचच आपल्याला ते पट्टापट लाटून घ्यायचे आहे. कारण थंड झाल्यानंतर हा गुळाचा पाक अगदी घट्ट होतो आणि लाटायला थोडेसे जड जाते. त्यामुळे शक्य होईल तितकी पातळसर आपल्याला याची पोळी अशी लाटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथे मी शक्य होईल तितकी अतिशय पातळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता हे पूर्वीपेक्षा थोडेसे थंड होऊ लागलेले आहे आणि लगेचच याच्या सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात वड्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी चौकोनी आकारातच याचे काप करून घेते आहे. तर आता 10 मिनिटे आपल्याला हे सेट होण्यासाठी असेच ठेवून द्यायचे आहे. 10 मिनिटानंतर हे जवळपास पूर्णपणे थंड होते. यालाच सुरीने अशा प्रकारे खालच्या बाजूने अलगदपणे उचलायचे. तर पहा ही पोळी अगदी अलगदपणे पोळपाटापासून सुटलेली आहे. तर सुरीने आपण अगोदरच याचे काप करून ठेवलेले होते. आता ते आपल्याला फक्त सोडवून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे याचे काप होतात. तर अशा प्रकारे कुरकुरीत अशी तिळाची चिक्की येथे तयार झालेली आहे. ऐन मीन फक्त 3 साहित्यामध्येच ही तिळगुळाची कुरकुरीत अशी चिक्की तयार होते आणि महिनाभर आरामात टिकते देखील. लहान मुले तर अगदी आवडीनेही खातील. तर सध्या थंडीच्या दिवसामध्ये आणि मकर संक्रांती विशेष ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.